श्रीरामपूर शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास एका धाडसी चोरीची घटना घडली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी 3 सोन्याच्या दुकानांना लक्ष्य केलंय। या घटनेने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या शांततेचा फायदा घेत तिघा चोरट्यांनी ही चोरी केली। चोरट्यांनी सुरुवातीला 2 दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी यश न आल्याने त्यांनी आपला मोर्चा महेश महाले यांच्या सोन्याच्या दुकानांकडे वळवला। महाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि 1 किलो चांदीसह सोन्याचे मौल्यवान दागिने लंपास केले। चोरट्यांनी चोरलेल्या मालाची किंमत लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे। ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 चोरटे स्पष्टपणे दिसून येत असून पोलीस आता या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढत आहेत। श्रीरामपूर शहराच्या वर्दळीच्या आणि मुख्य ठिकाणी चोरी झाल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे। सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।